दिल्ली इथल्या जंतर मंतरवर सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला। या लाठीचार्जच्या निषेधार्थ आता देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर काल वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं त्याची हाक देण्यात आली होती आणि याचेच पडसाद आता कोल्हापुरात देखील पडत असल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळते। माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकताय तर भारत बंदला हा कोल्हापुरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं इथं पाहायला मिळते। कोल्हापुरातील जी दुकाने आहेत ती दुकाने बंद ठेवून या विद्यार्थ्यांवरील झालेल्या लाठीचार्जचा निषेध करण्यात आलेला आहे। याचबरोबर जर पाहायला गेलं तर त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देखील आपल्याला इथं ठेवण्यात आल्याचं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळते। अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा पोलिसांचा बंदोबस्त शहरात ठिकठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। आणि कॉक्रोच जनता पार्टीचं जे आंदोलन आहे ते धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या प्रमुख मागणीसाठी आहे। मात्र कुठेतरी सरकार या दृष्टीनं विचार करत नसल्यामुळे हे आंदोलनाची व्याप्ती आता वाढतच निघालेली आहे। या ठिकाणी नीट परीक्षा पेपर लीक झालेले होते आणि त्याच्यासाठी विद्यार्थ्यांनी दिल्लीमध्ये आंदोलन जे केलेलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये एकच मागणी होती, या देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान जे आहेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी शांततेच्या रीतीनं विद्यार्थ्यांनी जे आंदोलन केलेलं होतं तर त्या आंदोलनामध्ये अतिशय दादागिरीनं त्या विद्यार्थ्यांच्यावरती हल्ला करण्यात आला आणि त्या विद्यार्थ्यांचं आंदोलन मोडकळीस आणलं, मोडून टाकणं। आणि म्हणून आज आपला जो तरुण आहे, आजचा तरुण हा देशाचं भविष्य आहे आणि देशाचं भविष्यच उद्ध्वस्त करण्यासाठी ही जी प्रवृत्ती आहे आणि ही प्रवृत्ती गाडण्यासाठी आमच्या पक्षाचे सर्वेसर्वा श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर साहेब यांनी आम्हाला हाक दिली आणि त्यांनी सांगितलं की 23 तारखेला संपूर्ण महाराष्ट्र बंद करा। या ज्या विद्यार्थ्यांच्या वरती जो हल्ला झालेला आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही संपूर्ण कोल्हापूर जिल्हा हा बंद करीत आहोत। आणि पोलीसच नव्हे तर सत्ताधाऱ्यांनी पोचलेले गुंड सुद्धा या मुलांना मारण्यामध्ये सहभागी होते आणि हे सगळं त्या ठिकाणी घडत असताना मुलं अतिशय शांतपणे त्याला प्रतिक्रिया देत होती। ही जी परिस्थिती आहे हे सगळं युवकांचं जीवन आहे ते सरकार उद्ध्वस्त करत आहे। शिक्षणामध्ये गोंधळ आहे, कंत्राटी नोकऱ्यांमुळे पुढचं भवितव्य सगळं मुलांना अंधकारमय दिसते, त्यामुळे मुलं मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनात उतरायला लागलेले आहेत। अशा स्थितीमध्ये मुलांच्या बाबतीमध्ये हेळसांड कराल किंवा दहशत कराल तर खबरदार असं सांगण्याकरता त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी आणि डावे पक्ष यांनी महाराष्ट्र बंदची भूमिका जाहीर केलेली आहे आणि सर्वत्रच पोलिसांशी संघर्ष होत आहेत। मुंबईमध्ये, पुण्यामध्ये सुद्धा संघर्ष झालेले आहेत। या संघर्षामुळे कोणतेही प्रश्न सुटणार नाहीत, सरकारनं धोरण बदललं पाहिजे। तर आत्ताच आपण बघितल्या या संतप्त कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया। अशाच नवीन अपडेटसाठी आमच्या नवप्रवाह मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, फॉलो करायला विसरू नका। मी नवप्रवाह मराठीसाठी रविराज, कोल्हापूर।